नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. महेंद्र पुष्पाला येऊन विचारू लागतो की मला कशाला बोलवलं अडे. तेव्हा ती म्हणते शांत बसा आणि तो दरवाजा लावा. महेंद्र आता दरवाजा लावून तिच्याजवळ येतो तेव्हा ती सांगते की माझ्याकडे तुमच्यासाठी एक गंमत आहे. आणि ती तिच्याजवळची बाळकृष्णाची मूर्ती त्याला दाखवते. ते बघितल्यानंतर त्याला आता आश्चर्य वाटू लागतं आणि तो तिला विचारतो, ही बाळकृष्णाची मूर्ती आणि कुठून आणलीस तू? तेव्हा ती सांगू लागते की ही मूर्ती वल्लरीने आणली आहे. तेव्हा तो विचारतो, आणि तू तिथून उचलून आणलीस? तेव्हा ती म्हणते की गावचं घर असतं ना, तर माझ्या हातून पूजा झाली असती. आता हे घर वल्लरीच्या नावावर, त्यामुळे तिच्या हातून पूजा होणार. मी काय बघत बसू? तेव्हा तो म्हणतो, काय बोलतीस तू? अगं वल्लरीवर जरी माझा राग असला तरी असं पूजेच्या दिवशी देवाची मूर्ती लपवणं मला काही बरोबर वाटत नाहीये. तेव्हा पुष्पा म्हणते, तुम्ही ना माझ्यासाठी काही करूच नका. लक्षात घ्या ना, पूजेच्या वेळेला जर मूर्ती सापडली नाही तर सासूबाई कांगावा करतील आणि तिच्या नावाने ओरडतील. मग मला जीवाला बरं वाटेल ना? त्यावर तो म्हणतो, ते बी हाय. पुढे ती त्याला तिच्या बोलण्यात गुंडाळत म्हणते, माझा मूड छान झाला की तुम्हाला हवं ते मिळतंच की. त्यावर तो म्हणतो, असं म्हणतेस? मग मी माझ्या राणीसाठी काय बी करायला तयार आहे. आता इकडे वल्लरीची सासू आणि पुष्पा पूजेची तयारी करत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते, किती वाजले, अजून कसे आले नाही ते? त्यावर तिची सासूबाई म्हणते की येतील. तितक्यात डोरबेल वाजते. तेव्हा वल्लरीला वाटतं की मनोजच आला. ती जेव्हा दरवाजा उघडते तर समोर प्रेरणा आणि अजित असतात. त्यांना बघून वल्लरी आश्चर्याने विचारते, अरे प्रेरणाताई, अजित भाऊ, या या आतमध्ये या. आणि अचानक कसे इकडे? त्यावर प्रेरणा म्हणते, तेव्हा प्रेरणा तिला म्हणते, काय गो, आपल्याच घरी यायला विचारायला लागतं का? त्यावर वल्लरी म्हणते, अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. तेव्हा प्रेरणा म्हणते, अगं मस्करी केली मी. खरं तर आम्ही पण बाळकृष्णाची पूजा करणार होतो. तेव्हा मनोज भाऊ आम्हाला म्हणाले की इकडं पण पूजा आणि तिकडं पण पूजा, त्यापेक्षा आपण एकत्रच पूजा करूया. तेव्हा वल्लरी म्हणते की पूजा करण्यासाठी आधी आत यावं लागतं. आता प्रेरणा आणि अजित आत येतात आणि म्हणतात, आम्ही फक्त पूजेला नाही आलोय, तर आम्ही मदत करायला आलोय. आता वल्लरीच्या सासूला खुश बघून प्रेरणा विचारू लागते, काय गो, आज काकी खूपच खुश दिसताय. तेव्हा वल्लरी म्हणते, खुश तर आहेच, त्या सांगते नंतर. आता वल्लरीची सासू प्रेरणाला म्हणते की इकडे ये आणि हे पंचामृत करायला घे. थोड्याच वेळात तेजाही तिथे येते आणि पूजेची तयारी बघून म्हणते की किती सुंदर दिसतंय, म्हणजे अगदी प्रसन्न वाटतंय. तेव्हा अचानक तिला श्वेताची आठवण येते आणि म्हणते, पण जर श्वेता असती तर आणखीच चांगलं वाटलं असतं. किती कॉल केले तिला, पण तिचं आपलं नेहमीचंच असतं. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की तेजा, तुला माहिती आहे ना, तिचं असंच असतं. तेव्हा आजच्या चांगल्या दिवशी तू तुझा मूड कशाला खराब करून घेतेयस? आता इकडे सगळी तयारी झाल्यानंतर वल्लरी तिच्या सासूबाईंना म्हणते की सासूबाई, आता सगळी तयारी झाली आहे, तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन येता का? म्हणजे पूजेला सुरुवात करता येईल. तेव्हा तिची सासू म्हणते, लगेच आणते. असं म्हणून आता ती बाळकृष्णाची मूर्ती घेण्यासाठी जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा बॉक्स उघडून बघते तर त्यात बाळकृष्णाची मूर्ती नसते. आता वल्लरीच्या सासूला मोठा धक्का बसलेला असतो आणि ती इकडे तिकडे शोधू लागते. तितक्यात वल्लरी आवाज देऊन म्हणते, काय झालं, सापडतीये का? तेव्हा तिची सासू येऊन तिला म्हणू लागते, वल्लरी, मी सगळीकडे शोधली, पण बाळकृष्णाची मूर्ती सापडतच नाहीये. मी तिथेच ठेवली होती. तेव्हा वल्लरी म्हणते, काय, तुम्ही तर तिथेच ठेवली होती, मग तिथून गेली कुठे? आपण एक काम करूया, आपण सगळे मिळून शोधूया, असेल तिथेच. असं म्हणत आता वल्लरी ही बाळकृष्णाची मूर्ती शोधण्यासाठी आत जातात. महेंद्रच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. पुष्पाला सगळं माहीत असूनही ती मुद्दामच तिला काही माहीत नसल्याचं नाटक करू लागते आणि ती ही मूर्ती शोधू लागते. आता मूर्ती न सापडल्यामुळे वल्लरीची सासू पॅनिक होऊन तिला म्हणू लागते की मी इथंच ठेवली होती, कुठे गेली असेल? तितक्यात पुष्पा म्हणते की काय सासूबाई, तुम्हाला एवढ्या विश्वासाने तिने मूर्ती ठेवायला दिली होती आणि तुम्ही कुठे हरवली? तेव्हा वल्लरी म्हणते, वहिनी तुम्ही शांत व्हा, त्यांना काही बोलू नका, आधीच तर खूप पॅनिक झालाय, मूर्ती मिळेल इथेच कुठेतरी. तेव्हा प्रेरणा तिथे येऊन विचारू लागते की काय झालं. जेव्हा तिला समजतं की मूर्ती हरवली आहे तेव्हा ती म्हणते, वल्लरी, अगं मी जेव्हा तुझ्या घरी पहिल्यांदा आले होते तेव्हा देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती नव्हती.
तेव्हा वल्लरी म्हणते, आपण शोधूयात का प्रेरणाताई, ते जास्त महत्त्वाचं आहे आता. त्यावर प्रेरणा म्हणते, हो वल्लरी, मी काय बोलतीये हेच तुझ्या लक्षात येत नाहीये. आता प्रेरणा सगळ्यांना बाहेर घेऊन येते. आता प्रेरणाचं काय चालू असतं हे कुणाच्याच लक्षात येत नसतं. प्रेरणा आता आजीजवळ जाते आणि एक छोटंसं बॉक्स घेऊन वल्लरीला जवळ बोलावते आणि म्हणते, वल्लरी, ही आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी छोटीशी भेट. वल्लरी जेव्हा ते बॉक्स उघडून बघते तर त्यात एक सुंदर बाळकृष्णाची चांदीची मूर्ती असते. हे बघून आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. आता वल्लरी थोडी इमोशनल होते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, खरंच थँक्यू. खरं तर मला आजच्या पूजेत कुठलाही व्यत्यय नको होता आणि ते आज फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळेच शक्य झालं. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते, थँक्यू नको म्हणूस वल्लरी, चला आता पूजा करायची आहे ना. सगळेजण पूजा करण्यात व्यस्त असतात तेव्हा वल्लरीच्या सासूचं अचानक महेंद्रकडे लक्ष जातं. तेव्हा त्याच्या तोंडावरचा रंग उडालेला बघून तिला त्याच्यावर संशय येतो. महेंद्र पटकन तिथून उठून बाहेर जातो. तेव्हा पल्लरीची सासूही त्याच्या पाठीमागे जाते. पुष्पाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते तेव्हा तीही वल्लरीला मी आलेच म्हणून तिच्या मागे जाते. आता महेंद्र जेव्हा त्याच्या खोलीत येतो तेव्हा त्याची आई त्याच्या मागे येते आणि त्याला विचारू लागते, मया, मला एक सांग, आपली बाळकृष्णाची मूर्ती कुठे पाहिली का तू? तेव्हा तो म्हणतो की मी नाही पाहिली तुझी चांदीची मूर्ती. तेव्हा त्याची आई म्हणते की तुला कसं माहीत की ती मूर्ती चांदीची होती म्हणून? आता महेंद्रची चोरी पकडली गेली त्यामुळे काय बोलावं त्याला सुचत नसतं. तेव्हा त्याची आई म्हणू लागते, ती चांदीची मूर्ती मी माझ्या हाताने कपाटात ठेवली होती. जर ती मी घेतली नाही तर मग ती नक्कीच तू घेतली असशील, खरं बोल. तेव्हा तो म्हणतो, हो, मीच घेतली ती मूर्ती. हे ऐकल्यानंतर आता त्याच्या आईला खूप राग येतो आणि ती त्याच्या जोरात कानाखाली लावते. तितक्यात पुष्पा तिथे येते आणि म्हणते, सासूबाई, तुम्ही हे काय करताय? त्यांची काय बी चूक नाहीये. तितक्यात वल्लरी आणि मनोज तिथे येऊन विचारू लागतात की काय झालं. तेव्हा ती मुद्दामच रडायचं नाटक करते आणि म्हणते, बऱ्याच दिवसापासून माझी तब्येत बरी नाहीये. डॉक्टरांनी खूप महागाच्या गोळ्या औषधं लिहून दिल्या आहे, पण ते घेण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाही आहेत. पण म्हणून घरातल्या कुठल्याच गोष्टीला आम्ही हात नाही लावला. असं का करतील ते? आपल्याच घरात चोरी का करतील? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा वहिनी, तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आणि मला सांगायचं, मी आणले असते औषधं. त्यावर पुष्पा म्हणते, अगं तुझ्यावर तरी किती भार टाकायचा. एकतर यांच्याकडे कामधंदा काहीच नाहीये, नाहीतर ही वेळ आमच्यावर आलीच नसती. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणू लागते, पाहिलंत ना, मी तुम्हाला म्हणत होते ना की भाऊजींना आपण कामधंद्यासाठी थोडेसे पैसे देऊयात. आता तरी ऐका माझं, आपण त्यांना मदत करूया ना. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणू लागतो, वल्लरी, अगं नेहमी आपलेच पैसे बुडतात. एकही धंदा तो नीट करत नाही, नेहमी पैसे बुडवतो. तेव्हा वल्लरी त्याला रिक्वेस्ट करत म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचे. नाती आणि व्यवहार दोन्ही वेगवेगळे ठेवायचे असतात, पण कधीकधी नात्यांसाठी व्यवहार बाजूला ठेवावा लागतो आणि त्यात आज चांगला दिवस आहे, त्यामुळे आज आपण त्यांना मदत करूयात. आता मनोजला वल्लरीचं म्हणणं पटतं आणि तो कपाटात जाऊन पैसे घेऊन येतो आणि महेंद्रच्या जवळ जाऊन म्हणतो की बरं दादा, आता तरी आयुष्याच्या बाबतीत थोडं सिरियस हो, असं म्हणून तो त्याच्या हातात पैसे देतो. आता वल्लरी सगळ्यांना पूजेसाठी बोलवते. पूजा झाल्यानंतर वल्लरीची सासू म्हणते, आता जोडीजोडीने या आणि पाळणा हलवा आणि प्रार्थना करा की आमच्याही घरी असाच पाळणा लवकर हलू द्या. तेव्हा वल्लरी म्हणते की वहिनी, आधी तुम्ही आणि दादा, त्यानंतर प्रेरणा आणि अजित. आता नंबर असतो तो वल्लरी आणि मनोजचा. तितक्यात मनोजला कुणाचा तरी कॉल येतो आणि तो म्हणू लागतो की मला जरा अर्जंट जावं लागणार आहे. तेव्हा वल्लरी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो एकही शब्द न ऐकता तिथून निघून जातो. त्याच्या असं अचानक जाण्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.